हॅलो औरंगाबादकर, तुम्ही ऐकताय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन वीक देशभरात साजरा केला जातो. आपण सुद्धा हा वीक साजरा करतोय. त्यानिमित्त MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या OBGY डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पूजा मॅम आपल्या सोबत गप्पा मारतायत. आज आपण प्रेग्नन्सी अँड न्यूट्रिशन या विषयावर बोलणार आहोत. हॅलो मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. तर मॅम, माझा पहिला प्रश्न असा आहे की गरोदरपणात किती आहार असावा, म्हणजे हा आहार डबल असावा का? हा खूपच कॉमन क्वेश्चन आहे की आम्ही डबल खायचं का. म्हणजे प्रेग्नन्सी झाली की खूप जण खूप अँशियस होतात आणि मग आम्ही काय खायचं, डबल खायचं का, किंवा मग असे क्वेश्चन सुरू होतात. पण तसं काही नाहीये. जेवढी भूक लागते तेवढंच खायचं आहे. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाऊ शकता, स्पेसिफिकली इन फर्स्ट ट्रायमिस्टर. कारण बऱ्याच जणांना नॉझिया, वॉमिटिंग, प्रेग्नन्सी ही एकदम नवी असते बॉडीसाठी. मग यासाठी अडॅप्ट होण्याला वेळ लागतो. म्हणून तुम्हाला जे आवडतं ते स्पेसिफिकली तुम्ही खाऊ शकता. पण इट शुड कंटेन ॲडिक्वेट मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स. प्रेग्नन्सीमध्ये ॲव्हरेज फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये ॲज प्री प्रेग्नन्सी तुम्ही खाऊ शकता. सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टरमध्ये 340 ते 450 कॅलरीज तुम्हाला वाढवायच्या आहेत नॉन प्रेग्नंटपेक्षा, जे की नॉन प्रेग्नंटच्या आपण 2100 ॲव्हरेज काम करणाऱ्यांसाठी गृहीत धरतो. त्याच्यामध्ये खूप काही जास्त खाण्याची किंवा ओव्हर इटिंगची गरज नाहीये. ज्यांचा प्री प्रेग्नन्सी BMI 18.5 ते 23 म्हणजे नॉर्मल आहे, त्यांना फक्त 10 ते 15 किलो वजन वाढवायचं आहे. आणि ज्यांचा BMI जास्त आहे त्यांना तर फक्त 5 ते 7 किलो वजन वाढवायचं आहे. किंवा ओव्हर इटिंगमुळं वेट जास्त गेन होतं. मग बाकीचे प्रॉब्लेम लाईक ब्लड प्रेशर किंवा पोस्टपार्टम वेट रिटेन्शन किंवा मग डायबिटीज, या गोष्टी पण हे असतो, धोका असतो. त्यामुळे बॅलन्स डाएट घेणं म्हणजे ॲडिक्वेट न्यूट्रिएंट कंटेनिंग हे जास्त महत्त्वाचं आहे. बॅलन्स डाएटमध्ये मेनली मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे एनर्जी प्रोव्हाइड करतात ते, लाईक प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. ॲज अ फूड पिरॅमिड आपण प्री प्रेग्नन्सी सारखंच आपण आपले डाएट ठेवू शकतो. फक्त प्रोटीन रिक्वायरमेंट प्रेग्नन्सीमध्ये वाढते. म्हणजे नॉन प्रेग्नंटला 1 ग्राम पर किलोग्राम पर डे असं आपण प्रोटीन कॅल्क्युलेट करतो. ॲव्हरेज 50 किलोग्राम फिमेल्सला 50 ग्राम प्रोटीन प्लस प्रेग्नन्सीमध्ये हे 20 ते 25 ग्रामनी वाढायला पाहिजे. आणि मायक्रोन्यूट्रिएंटचं स्पेसिफिकली काळजी घेतली पाहिजे, जे की आपल्या डाएटमध्ये ॲडिक्वेट प्रमाणात नसतात. लाईक आयरन, कॅल्शियम, आयोडीन, झिंक किंवा मग ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, जे की बेबीच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात. हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट तुमच्या जेवढी तुमची डाएट आहे त्याच्यामध्ये ॲडिक्वेट प्रमाणात उपलब्ध असले पाहिजेत. प्रेग्नंट असल्यावर बॅलन्स डाएट असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रेग्नंट व्यक्ती जे काही खात असेल त्यात सगळे अन्न घटक असायला पाहिजे. डॉक्टर पूजा मॅम सोबत गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केले तुमचं फेवरेट रेडिओ स्टेशन रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन वीक हा देशभरात साजरा केला जातोय. आपण सुद्धा हा वीक साजरा करतोय. त्यानिमित्त MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या OBGY डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पूजा मोटे मॅम आपल्या सोबत गप्पा मारतायत. आज आपण प्रेग्नन्सी अँड न्यूट्रिशन या विषयावर बोलणार आहोत. तर मॅम, आता तुम्ही गरोदरपणात किती आहार घ्यावा हे सांगितलं, पण हा आहार कसा असावा ते आम्हाला सांगा. तर प्रेग्नन्सीमध्ये काय काय खायला पाहिजे, याच्यामध्ये मेनली आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट. कार्बोहायड्रेट बद्दल तर आपल्या म्हणजे इंडियन आणि डाएटमध्ये कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी उपलब्ध असतात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही आहे. पण प्रोटीन्स स्पेसिफिकली वाढवणं जरुरी असतं. प्रेग्नन्सीमध्ये 20 ते 25 मी आधी सांगितलं की ग्रामनी प्रोटीन वाढलं पाहिजे. म्हणजे टोटल 75 ग्रामपर्यंत प्रोटीन आपण डेली खायला पाहिजे, जे की आपल्या डेली डाएटमध्ये अवेलेबल नसतं. त्याच्यामुळं प्रोटीन्स म्हणजे डाळ, मोड आलेले कडधान्य, तीळ, शेंगदाणे, सोयाबीन, हे प्रोटीन कंटेनिंग गोष्टी आहेत की ज्या आपल्या रोजच्या जेवणामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये चिकन, मटन याच्यामध्ये पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं प्रोटीन असतं, जे की आपली प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतं.
म्हणून या गोष्टींचा आठवड्यातून 2 वेळा समावेश असणं पण जरुरी आहे. बाकी मग व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या तुमच्या जेवणात रोजच अवेलेबल असू म्हणजे भेटू शकतात. त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स, आयरन, मॅग्नेशियम, जे की आपल्या मायक्रोन्यूट्रिएंट. चांगल्या डार्क कलरच्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स कव्हर होतात. फ्रेश हिरव्या पालेभाज्या चांगल्या धुवून तुम्ही जास्त न त्याला शिजवता खाल्ल्यामुळे विटॅमिन्स चांगल्या प्रमाणात अवेलेबल होऊ शकतात. बाकी फ्रुट्समध्ये तुम्ही एकतरी आंबट फ्रूट जेवणामध्ये अवेलेबल असलं पाहिजे, जसं की संत्रा, मोसंबी, चेरी, बेरी, स्ट्रॉबेरी किंवा मग पेरू. या गोष्टींमुळे विटॅमिन सीची जी पण रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते. आणि आंबट फळामुळे म्हणजे विटॅमिन सी असल्यामुळे इम्युनिटी वाढते आणि प्रेग्नन्सी पण स्मूथली जाते. त्याच्यामुळं आंबट फळ खाणं जरुरी आहे. रोज एकतरी आंबट फळ खाल्लं पाहिजे. आता फ्रुट्समध्ये ॲपल आणि बनाना, जे की ॲपल हे चांगलं आयरन कंटेनिंग फ्रूट आहे आणि जे की इझिली अवेलेबल असतं 12 महिने पण, म्हणून ॲपल इज गुड. केळीमध्ये पण पोटॅशियम, कॅल्शियम आणि डायटरी फायबर्स चांगले असतात, म्हणून रोज एक केळी खाल्ली तर हे पण एक चांगलं फ्रूट आहे, जे पण इझिली अवेलेबल होऊ शकतं. आता दूध, फक्त दूधच पिलं पाहिजे. काही जणांना दूध बिलकुलच आवडत नसतं. मग असं काही नाहीये की दूधच पिलं पाहिजे. तुम्ही दुधाच्या ऐवजी दुधापासून बनलेले म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स खाऊ शकतात, जसं की घरी बनवलेलं पनीर किंवा मग दही. 1 वाटी दही तर रोज खाल्लंच पाहिजे, की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस हा ऑर्गॅनिझम असतो आणि त्यामुळे की पचनास आपल्याला मदत होते आणि नॅचरल प्रोबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये जातात. त्याच्यामुळे दही पण खाणं एक चांगली गोष्ट आहे. आणि दूध हे कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. म्हणजे मिनिमम अर्धा लिटर दूध सकाळी आणि संध्याकाळी असं तुम्ही डिवाइड करून त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर टाकून 2nd and 3rd ट्रायमिस्टरमध्ये हा पण एक चांगला सोर्स आहे प्रोटीन प्लस कॅल्शियमचा, म्हणून दूध घेणं ही पण चांगली एक गोष्ट आहे. बाकी आता ड्रायफ्रुट्समध्ये आम्ही किती खाल्ले पाहिजे, म्हणजे दिवसभर ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजे का? तर ड्रायफ्रुट्स थोडेसे उष्ण असतात. त्याच्यामुळं आपण 5 ते 6 बदाम रात्री भिजवून ठेवलेले अर्ली मॉर्निंगला उठल्या खाऊ शकतो. 15 ते 20 किसमिस तुम्ही रात्री भिजवून ठेवा, ते पण तुम्ही सकाळी खाल्ले तर ते चांगली गोष्ट आहे. पुन्हा काजू, पिस्ता, अक्रोड ह्या पण गोष्टी खाल्ल्या पाहिजेत अधूनमधून. अंजीर 2 अंजीर रात्री भिजवलेले सकाळी खाल्ले पाहिजे. अंजीर इज अ गुड सोर्स ऑफ आयरन, त्याच्यामुळे अंजीर खाणे पण जरुरी आहे. बाकी तुम्ही हिरव्या पालेभाज्यामध्ये तर सगळ्या भाज्या इन्क्लूड करू शकता. अंडी इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, त्याच्यामुळे उकडलेली अंडी 1 ते 2 अंडी तुम्ही खाऊ शकता. बाकी किंवा मग अल्टरनेट डे ही खाल्लं तरी पण बेटर आहे. पाणी प्रेग्नन्सीमध्ये भरपूर प्यायला पाहिजे. मिनिमम 6 ते 8 लिटर पाणी, 6 ते 8 ग्लास पाणी, म्हणजे 4 लिटर पर्यंत पाणी तुम्ही पिलं पाहिजे, जे की हायड्रेशन, तुमच्या बॉडीचं पण हायड्रेशन मेंटेन करतं. बेबीला पण पाण्याची कमतरता होत नाही, म्हणून पाणी भरपूर पिले पाहिजे. मीठ तुम्हाला जेवढं चवीपुरतं लागतं तेवढंच खाल्लं पाहिजे. एक्सेसिव्ह मीठ अवॉइड केलं पाहिजे. बाकी नारळाचं पाणी, एक खूप कॉमन क्वेश्चन विचारतात की नारळाचं पाणी आम्ही कधीपासून सुरू करायचं किंवा मग कधी प्यायचं. तर नारळाचे पाणी हे प्रेग्नन्सीमध्ये चांगले असते पिलेले, त्याच्यामुळे हायड्रेशन होतं. पोटॅशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण पोटॅशियमचं आणि सोडियमचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे ना प्रेग्नन्सीमध्ये बरेच जण लेग क्रॅम्प्स वगैरे, जे की डिलेड प्रेग्नन्सीमध्ये पेशंटच्या कंप्लेंट असतात, की त्या नारळाच्या पाण्याने कमी होतात. आणि ऑलिगोहायड्रॅमनॉस म्हणजे पाणी कमी होणे, अशा गोष्टी टाळल्या जातात. की नारळाचे पाणी तुम्ही रोज पण पिऊ शकता. आणि फॉर इम्युनिटी बूस्टर, म्हणजे इम्युनिटी वाढण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, असे बरेच क्वेश्चन येतात पेशंट्सकडून. तर इम्युनिटीसाठी तुमची इम्युनिटी चांगली राहण्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करा. बाकी व्हिटॅमिन सी कंटेनिंग फूड, मी आधी सांगितलं की आंबट फळं खा. पुन्हा हनी पण तुम्ही 1-2 चमचा हनी तुमच्या दुधात टाकून किंवा मग नुसतं हनी तुम्ही खाऊ शकता.
तर ऐकलत ना औरंगाबादकर, मॅमने सांगितल्याप्रमाणेच प्रेग्नेंट महिलांनी आहार घेतला पाहिजे. डॉक्टर पूजा मॅम कडून अजून बरीच माहिती आपण घेणार आहोत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. काय औरंगाबादकर, ऑल इज वेल ना? तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन वीक देशभरात साजरा केला जातो. आपण सुद्धा हा वीक साजरा करतोय. त्यानिमित्त MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या OBGY डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पूजा मोटे मॅम आपल्या सोबत गप्पा मारतायत. आज आपण प्रेग्नन्सी अँड न्यूट्रिशन या विषयावर बोलणार आहोत. तर मॅम, आम्हाला सांगा, प्रेग्नन्सीमध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ खाणं टाळलं पाहिजे? आता प्रेग्नन्सीमध्ये आपण काय नाही खायला पाहिजे, स्पेसिफिकली बरेच लोक सांगतात की हे वायतळे ते वायतळे, त्यामुळे आपण न्यूट्रिशियस गोष्टी पण माहिती नसल्यामुळे स्किप करू शकतो. म्हणून काय नाही खायचं, याच्यामध्ये कच्च्या पपईमध्ये कायमोपेपिन आणि लेटेक्स नावाचे अबॉर्टिफिशियंट एजंट असतात की जे अबॉर्शन पहिल्या 3 महिन्यात खाल्ले तर मग अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून कच्ची पपई टाळली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मसालेदार किंवा मीठ मिरची जास्त असलेले पदार्थ, जास्त स्पायसी, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अन्ननलिकेला जखमा होतात. अशा गोष्टींमुळे ऍसिडिटी किंवा मग गॅस जमा होणे हे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. कच्च्या दुधामुळे आपण डायरिया, TB, साल्मोनेला, इकोली अशा इन्फेक्शनला इन्व्हाइट करू शकतो. म्हणून कच्चे दूध नाही पिले पाहिजे. प्रॉपर पूर्ण उकळलेले दूध थंड करून तुम्ही पिऊ शकता. मासे खाणे खूप चांगले आहे, कारण मासे हे आठवड्यातून तुम्ही 1 वेळा किंवा 2 वेळा खाऊ शकता. ज्याच्यामध्ये omega-3, omega-6 फॅटी ॲसिड्स असतात की जे बेबीसाठी चांगले असतात. पण मिथाइल मर्क्युरी कंटेनिंग मासे आहेत ते मासे तुम्ही टाळले पाहिजे की ज्यामुळे तुमच्या शिशूच्या मेंदू आणि किडनी डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम होतो. पुन्हा कच्चा किंवा अर्धवट शिजलेले मांस नाही खायचे आहे. त्याच्यामधून तुम्हाला टॉक्सोप्लाझ्मा नावाचा आजार होण्याची शक्यता असते व त्याच्यामुळे बाळाला आंधळेपणा वगैरे किंवा मग मेंटल रिटार्डेशन हे प्रॉब्लेम सुरू होतात. चांगले पकलेले म्हणजे कुकरमध्ये बॉईल केलेले मांस मच्छी तुम्ही खाऊ शकता. आणखीन अल्कोहोल आणि स्मोकिंग या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, कारण कार्बन मोनॉक्साईड असल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि बेबीमध्ये प्रीटर्म किंवा मग मेंटल रिटार्डेशन या गोष्टी होतात. म्हणून या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. आणखीन कच्ची अंडेमुळे पण तुम्हाला साल्मोनेला किंवा टायफॉइड या गोष्टी होऊ शकतात. म्हणून तुम्ही प्रॉपर बॉईल केलेली अंडी खाल्ली पाहिजेत. चहा आणि कॉफी हा खूपच कॉमन क्वेश्चन आहे की चहा आणि कॉफी आम्ही किती वेळा घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये कॅफीन असतं की जे जास्त कॅफीन खाल्ल्यामुळे हे पण एक अबॉर्टिफिशियंट असतं आणि चहा कॉफीमुळे भूक कमी होते आणि त्यामुळे ह्याचंही प्रमाण तुम्ही म्हणजे 200 मिलीग्रामपर्यंत तुम्ही घेऊ शकता कॅफीन असं आहे. म्हणून तुम्ही 200 ml म्हणजे 1 कप चहा तुम्ही किंवा कॉफी 2 पैकी 1 तुम्ही घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही घ्यायला पाहिजे. कच्चे स्प्राउट्स, बरेच लोक कच्चे स्प्राउट्स खातात, त्याच्यामुळे पण इकोलाई, लिस्टेरिया किंवा साल्मोनेला हे इन्फेक्शन होऊ शकतं. तर कच्चे स्प्राउट्स तुम्ही प्रॉपर वॉश करून गरम पाण्याने खाऊ शकता किंवा मग तुम्ही त्याची उसळ किंवा मग थोडंसं त्यांना गरम करून ते खाल्लेलं जास्त बेटर आहे. आणि मिठाई म्हणजे काही जणांना इतकी क्रेविंग होते की सगळे मिठाई, आता प्रेग्नंट आहे तू खा, पण जास्त मिठाई खाल्ल्यामुळे शुगर वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून मिठाई पण थोडीशी कमी खाल्ली पाहिजे. व्हेजिटेबल्स तर तुम्ही खायलाच पाहिजे, पण आता करोनाचा हे आहे, प्रादुर्भाव आहे, म्हणून व्हेजिटेबल्स तुम्ही किती स्वच्छ धुता आणि त्याला प्रॉपर मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवून ते चांगले 3-4 पाण्यांनी वॉश करून खाल्लेले बेटर आहेत. बाकी फास्ट फूड्स म्हणजे पिझ्झा, बर्गर, समोसा म्हणजे ॲक्च्युली मैदा कंटेनिंग हे टाळले पाहिजे. याच्यामध्ये न्यूट्रिशियस जास्त काही नसतं, हे फक्त कॅलरी प्रोव्हाइड करतात. मॅमने सांगितल्याप्रमाणे कच्ची पपई, मसालेदार पदार्थ आणि कच्चं दूध असे अनेक अन्न पदार्थ प्रेग्नन्सीमध्ये टाळले पाहिजे. डॉक्टर पूजा मॅम सोबत गप्पा अशा सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ऐकताय रेडिओ MGM
90.8 FM अचूक आणि थेट आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन वीक देशभरात साजरा केला जातो. आपण सुद्धा हा वीक साजरा करतोय. त्यानिमित्त MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या OBGY डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पूजा मोटे मॅम आपल्या सोबत गप्पा मारतायत. आज आपण प्रेग्नन्सी आणि न्यूट्रिशन या विषयावर बोलतोय. तर मॅम आम्हाला सांगा, गरोदरपणात आयर्न, कॅल्शियम, विटामिन्स टॅबलेट का घ्याव्यात? हो, आयरन आणि कॅल्शियम आणि विटॅमिन्सच्या टॅबलेट घेणं जरुरी आहे. कारण आपल्या डाएटमध्ये प्रेग्नन्सीमध्ये जेवढं आयरन आणि कॅल्शियम लागतं तेवढं अवेलेबल होणं खूपच अवघड आहे. आणि प्रेग्नन्सी ही आयर्न डिफिशियंट स्टेट आहे आणि त्याच्यामुळं आयरन आणि कॅल्शियम आणि विटॅमिन्स हे जरुरी आहे. स्पेसिफिकली इन फर्स्ट ट्रायमिस्टर फॉलिक ॲसिड नॉन प्रेग्नंट वुमनला 200 मायक्रोग्राम एवढं फॉलिक ॲसिड लागतं, तर प्रेग्नन्सीमध्ये हे 400 मायक्रोग्राम एवढं असतं. आणि मी तर असं म्हणजे गायनॅकॉलॉजिस्ट तर असं ॲडवाईस करतात की तुम्ही प्री प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या 1 मंथ आधीपासून फॉलिक ॲसिड टॅबलेट सुरू केल्या पाहिजेत आणि त्या 12व्या हप्त्यापर्यंत म्हणजे 3 महिने कंप्लीट होईपर्यंत फॉलिक ॲसिड टॅबलेट कंटिन्यू केली पाहिजे. फॉलिक ॲसिड हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं आपण म्हणजे बेबीमध्ये जे मोस्ट कॉमन न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आहेत फॉलिक ॲसिड डिफिशियन्सीमुळे हे टाळू शकतो आणि दॅट इज रिक्वायर्ड फॉर DNA आणि RNA सिंथेसिस. त्याच्यामुळं फॉलिक ॲसिड विथ अदर मल्टीविटॅमिन्स म्हणजे विटॅमिन B12, विटॅमिन Z6 याच्या टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. जे लोक नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी विटॅमिन B12 त्यांच्यामध्ये कमी असतं, त्याच्यामुळे मल्टीविटॅमिन टॅबलेट्स पण तुम्ही पहिल्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये स्टार्ट करू शकता आणि यू कॅन कंटिन्यू ड्युरिंग प्रेग्नन्सी अकॉर्डिंग टू युअर विटॅमिन डिफिशियन्सी. विटॅमिन D विचारतात म्हणजे लाईक इन बुरखा पद्धत विटॅमिन D म्हणजे त्यांना विटॅमिन D नाही भेटत ॲडिक्वेट ते, म्हणून तुम्ही विटॅमिन D म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पण ह्याचं रिक्वायरमेंट वाढतं. तर डायटरी अलाउन्स पण वाढलं पाहिजे. त्याचं 400 इंटरनॅशनल युनिट रिक्वायरमेंट असते विटॅमिन Dची, म्हणजे की आपण आणि स्पेसिफिकली विटॅमिन D हे कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी जरुरी असतं. त्याच्यामुळे विटॅमिन Dचे सॅचेट्स पण अवेलेबल आहेत जे की तुम्ही तुमच्या ऑब्स्टेट्रिशियनला विचारून तुमच्या विटॅमिन Dच्या लेवल नुसार ती डिफिशियन्सी आहे किंवा नाही याच्यावरून तुम्ही ते पण घेतले पाहिजेत. ॲडिक्वेट म्हणजे योग्य त्या सल्ल्यांनी घेतले पाहिजेत. आणि आयरन आणि कॅल्शियम ॲक्च्युअली बरेच जण म्हणतात की बरेच जण काय करतात की आयरन टॅबलेट फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये स्टार्ट करतात आणि मग तेव्हा नॉझिया आणि वॉमिटिंग ह्या कंप्लेन असतात आणि त्याच्यामुळे तो एक्झॅगरेट होतो आणि दे कांट टेक इन जेव्हा गरज असते म्हणजे सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टर. म्हणून स्पेसिफिकली जे नॉन ॲनेमिक आहेत त्यांनी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आयर्न टॅबलेट नाही घेतल्या पाहिजे. तुम्ही आयर्न रिच फूड वाढवा डाएटमध्ये, लाईक डेट्स खा, हिरव्या पालेभाज्या खा, गूळ खा, बाकी मग आयर्न कंटेनिंग पदार्थ अंजीर वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही आयर्न रिच फूड खाऊ शकता पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये. पण सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टर यू मस्ट टेक आयर्न टॅबलेट, कारण तुमची डायटरी रिक्वायरमेंट आयर्न डिप्लिशन किंवा जेवढं आयर्न लागणार आहे प्रेग्नन्सीला ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून मिनिमम 100 टॅबलेट्स म्हणजे सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टर मध्ये मिळून तुम्ही आयरनच्या टॅबलेट्स घेतल्या पाहिजे. जर एखादा सॉल्ट म्हणजे आयरनचे पण वेगळे सॉल्ट आहेत, फेरस अस्कॉर्बेट, फेरस सल्फेट किंवा फेरस फ्युमॅरेट, जर तुम्हाला एक आयर्नची टॅबलेट नाही सूट झाली तर तुम्ही यू कॅन कन्सल्ट टू युअर डॉक्टर. शी ऑर ही कॅन चेंज युअर मेडिसिन. पण आयर्न किंवा मग फ्रिक्वेन्सी किंवा मग टायमिंग्स, बरेच लोक काय करतात की आयर्न टॅबलेट घेतात पण तरी पण आमचं हिमोग्लोबिन नाही वाढलं. त्यांचं घेण्याचं ड्युरेशन पण मॅटर करतं. तुम्ही आयर्न टॅबलेट चहासोबत नाही घ्यायला पाहिजे किंवा मग आयर्न भरपेट खाल्लेलं असतं आणि नंतर तुम्ही आयर्न टॅबलेट घेता आणि आपल्या फूडमध्ये बरेच म्हणजे आयर्न इनिबिटर्स असतात, म्हणजे फायटेट्स असतात सिरियल्समध्ये, टॅनिन्स असतात टीमध्ये, ऑक्झॅलेट व्हेजिटेबल्समध्ये असतात, पुन्हा फॉस्फेट असतात एग यॉगमध्ये किंवा मग नॉर्मल प्रोटीन रिच डाएट. हे सगळे आयरन इनिबिटर्स आहेत. त्याच्यामुळं जेवण केल्या किंवा मग आपण लगेच काही खाल्ल्या आयरनची टॅबलेट नाही घ्यायला पाहिजे.
तर आपण आयर्न एन्हान्सर म्हणजे आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी असेल किंवा मग अदर ऑर्गॅनिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड किंवा मग फर्मेंटेड फ्रूट्स किंवा स्प्राउट्स, मीट, फिश, हे जे सोर्सेस आहेत आपल्या डाएटचे जे की आयरनचं म्हणजे ॲब्सॉर्प्शन वाढवतात, म्हणजे हे आयरन एन्हान्सर म्हणतो आपण याला. ह्यासोबत आपण आयरनची टॅबलेट घेऊ शकतो. आणि दुसरी मोठी चूक करतात की बरेच लोक आयरन आणि कॅल्शियम सोबत घेतात, ज्या की गोष्टी नाही घेतल्या पाहिजे. आयरन आणि कॅल्शियमच्या टॅबलेटमध्ये मिनिमम 6 ते 8 तासाचा गॅप हवा. आणि तुम्ही एखादा फ्रूट म्हणजे व्हिटॅमिन सी कंटेनिंग फ्रूट ज्यूस किंवा मग फ्रूट खाऊन किंवा मग ज्यूस पिऊन आयरन टॅबलेट घेऊ शकता. किंवा मग रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर 2-3 तासांनी जसं तुमच्या टाइम टेबलनुसार तुम्ही आयरनची टॅबलेट घेऊ शकता. आणि कॅल्शियमचं डायटरी रिक्वायरमेंट आपलं प्रेग्नन्सीमध्ये 1000 मिलीग्राम असतं. तर मग ड्युरिंग प्रेग्नन्सी कॅल्शियम 1 ग्राम म्हणजे 1 ग्रामची टॅबलेट की म्हणजे 1000 मिलीग्राम. औरंगाबादकर मॅमने सांगितल्याप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच टॅबलेट्स घेतल्या पाहिजे. डॉक्टर पूजा मॅम कडून अजून बरीच माहिती आपण घेणार आहोत. ती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आरजे अमृता सोबत रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ऐकताय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. आरजे अमृता तुमच्या सोबत आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर नॅशनल न्यूट्रिशन वीक देशभरात साजरा केला जातो. आपण सुद्धा हा वीक साजरा करतोय. त्यानिमित्त MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या OBGY डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पूजा मोटे मॅम आपल्या सोबत गप्पा मारतायत. आज आपण प्रेग्नन्सी अँड न्यूट्रिशन या विषयावर गप्पा मारतोय. तर मॅम, बाळ झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग करताना आहाराविषयी काय काळजी घ्यायला हवी? आता डिलिव्हरी झाली आणि आता काय खायचं हे बऱ्याच लोकांचं असं असतं. आणि बऱ्याचला त्याच्या म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये झालेलं वेट गेन पण कमी करायचं असतं. पण ऍक्च्युली ब्रेस्ट फिडिंग मध्ये 550 कॅलरीज जास्त लागतात द नॉन ब्रेस्ट फेड मदर. म्हणजे जे की तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये 350 कॅलरी लागत होतात, हा आता वाढून 550 कॅलरीज एक्स्ट्रा लागतात. आणि प्लस तुम्ही जे पण ANC मध्ये म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये जे पण डाएट घेत आहात त्याला कंटिन्यू करायचं आहे. कारण ब्रेस्ट फिडिंग मध्ये तुम्ही जरी बेबी तुमच्या बाहेर आलं तरी तुम्ही त्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देत असता. म्हणून पहिले 6 महिने ही डाएट न्यूट्रिशियस असलीच पाहिजे. त्यामध्ये हाय प्रोटीन डाएट प्लस तुमचं दुधाचा समावेश, दुधाच्या पदार्थांचा समावेश हा जरुरी आहे. आणि प्लस ऍडिशन टू तुम्ही कोणतेही मेडिसिन्स विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन घ्यायचे नाहीयेत. कारण इट कॅन गो इन ब्रेस्ट मिल्क अँड हार्म टू युअर बेबी. म्हणून कोणतं पण मेडिसिन किंवा तुम्हाला काहीही झालं असेल तर कन्सल्ट टू युअर डॉक्टर फर्स्ट अँड आस्क हिम ऑर हर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयरन आणि कॅल्शियम. आयरन आणि कॅल्शियम ही रिक्वायरमेंट ब्रेस्ट फिडिंग करतानाही गरजेची असते. आणि जे काही तुमचे ANC मध्ये चेंजेस झालेले असतात, तुमचं युट्रस एनलार्ज होतं, तुमचं ऑल साईज ऑफ ऑर्गन्स एनलार्ज होते, हे सगळं रिकवर होतं ड्युरिंग फर्स्ट 6 वीक्स मेनली. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला एनर्जी लागते. तुमचा ब्लड लॉस झालेला असतो डिलिव्हरीच्या नंतरही 20 ते 30 दिवस ब्लड लॉस कंटिन्यू राहतो. म्हणून आयर्न आणि कॅल्शियम ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या कंटिन्यू करायच्या जोपर्यंत तुम्ही बेबीला ब्रेस्ट फीड करताय तोपर्यंत. आणि बाकी तुमचा प्रॉपर डाएट प्लॅन पाहिजे. बेबीच्या केअर मध्ये स्वतःची केअर बऱ्याच वेळेस राहून जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी, जे की ब्रेस्ट मिल्क मध्ये 70 ते 80% हे पाणी असतं. म्हणून 8 ते 10 ग्लास पाणी पिणं जरुरी आहे. कारण त्याच्यामुळे बॉडीचं हायड्रेशन मेंटेन राहतं. ब्रेस्ट मिल्क मध्ये जे पाणी जातं ते पण रिकवर होतं. आणि प्रॉपर डाएट घेणं हे जसं प्रेग्नन्सी मध्ये गरजेचं आहे तसंच ब्रेस्ट फिडिंग करतानाही गरजेचं आहे. आणि आजकालच्या त्या नवीन डाएट्स आहेत, किटो डाएट वगैरे, हे लगेच फॉलो नाही करायच्या. आणि वेट गेन झालेलं आहे म्हणून मला काही खायचं नाही हे तर करूच नाही. बाकी ऍज युजल तुम्ही हाय प्रोटीन डाएट, हाय फायबर डाएट, की बऱ्याच लोकांना प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी नंतर गॅसचा प्रॉब्लेम होतो, मग बेबीला पण गॅसचा प्रॉब्लेम होतो. म्हणून तुमची डाएट ही प्रॉपर असली पाहिजे. कारण तुमचा बेबी हे एक्सक्लुझिव्हली तुमच्यावर डिपेंड असतं पहिले 6 महिने. म्हणून तुमची डाएट ही ऍडिक्वेट
आणि न्यूट्रिशियस असली पाहिजे, जशी की प्रेग्नन्सीमध्ये होती आणि ती तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. खरंच बाळ आणि आई दोघांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर पूजा मॅम. आज तुम्ही खूप महत्वाची माहिती आम्हाला दिलीत, त्यासाठी तुमचे माझ्याकडून रेडिओ MGM कडून खूप खूप आभार. औरंगाबादकर ऐकत रहा RJ अमृता सोबत. रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट.